तर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या माइंडसेटवर काम करावं लागेल आणि तोच मिलियनेअर माइंडसेट जो आहे, त्याच्यावर आपण काम करणार आहोत. कारण तुमचं जे काही टार्गेट आहे, ते जर तुम्हाला अचीव्ह करायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या माइंडसेटवर सगळ्यात अगोदर काम करावं लागणार आहे. तर हा वेडिंग फोटोग्राफरसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे जे तुम्ही वेडिंग फोटोग्राफर असाल, तर तुमचं लोकेशन एकदा मला इथे आपला जो YouTubeचा व्हिडिओ आहे, त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांनी तुमचं लोकेशन टाकायचे. जेणेकरून मला समजेल, की आपला हा व्हिडिओ जो आहे, तो कोण पाहतंय. येस. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे ठरवा, की मला खरंच मिलेनियर म्हणजेच करोडपती बनायचं आहे का? कारण बरेच लोकं असे आहेत किंवा बरेच फोटोग्राफर्स मी असे पाहिलेले आहेत, ज्यांचं फक्त म्हणणं असतं, की मला मिलेनियर बनायचं आहे. बट डू दे ॲक्चुअली बिलीव्ह इन इट? ते स्वतःला त्या गोष्टी विश्वास करतात का? की त्या गोष्टी मानतात का? की अरे हां, मी खरंच करोडोंचा बिझनेस करू शकतो, मी खरंच लाखांचा बिझनेस करू शकतो. तर हा मोठा डिफरन्स आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला आधी बिलीव्ह करून घेणार नाही, स्वतः विश्वास ठेवणार नाही स्वतःवर, की हां, मी हे टार्गेट जे आहे ते पूर्ण करू शकतो, तोपर्यंत तुमचं हे स्वप्न जे आहे ते स्वप्नच राहू शकतो. येस. तर ह्यानंतर ना बघा, कोणताही बिझनेसमॅन असू द्या, तो एकतर तो काय करतो, की एक स्वप्न बघतो, दुसरं एक आहे ते म्हणजे गोल्स. हा 2 गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न पूर्ण होतं किंवा प्रत्येक व्यक्ती करोडपती होतो की नाही होतो, ह्या 2 गोष्टीवर मॅटर करतं. तुम्ही जर फक्त स्वप्न बघत असाल, तर तुम्हाला काहीच आउटपुट याच्यामध्ये भेटणार नाहीये. आणि जर तुमच्याकडे गोल्स असतील, तुमची ध्येय जर मजबूत असतील, तर तुम्ही डेफिनेटली याच्यामध्ये काम करू शकता. आता स्वप्न म्हणजे काय, की बाबा बऱ्याच लोकं असे म्हणतात, की बरेच फोटोग्राफर असे म्हणत असतील, की मला एक दिवस मी करोडपती होणार आहे, एक दिवस मी लखपती होणार आहे. माझ्या महिन्याला मी एवढा पैसे कमवेल, माझ्याकडे माझी ड्रीम कार, बाईक किंवा घर असेल किंवा माझी वेळ आली की मी दाखवतो. हे म्हणजे बरेच मार्केटमध्ये असं झालेलं हाईप क्रिएट करतात ते सध्या मार्केटमध्ये. त्यामुळे तिकडं जर तुम्ही गेला, तर तुम्ही स्टेटस, ॲटिट्यूड ह्या नादामध्ये जाताल आणि तुम्हाला या बिझनेसमध्ये तुम्हाला जेवढं तुमचं पोटेन्शियल आहे, तेवढा बिझनेस तुम्हाला याच्यामध्ये भेटणार नाही. पण जर तुम्हाला खरंच करोडोंचा बिझनेस करायचा आहे, तुमचं टार्गेट जे काही आहे, जे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, तुम्हाला ₹10,00,000 कमवायचे आहेत, 20,00,000 कमवायचे आहेत, 1 करोड कमवायचं आहे, तर डेफिनेटली तुम्ही प्रॉपर गोल्सनुसार जर प्लॅनिंग केलं, तर डेफिनेटली करू शकता. येस. तर गोल्स रिलेटेडचा जो माइंडसेट आहे, तो आपण कसा बनवू शकतो? तर इथं तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायला लागतील किंवा तुमचा माइंडसेट असा असला पाहिजे, की मला क्लायंट मिळवण्यासाठी काय करावं लागेल? बरोबर? कारण ॲट द एंड तुमचं टार्गेट जे आहे, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लागतात क्लायंट. तर ते क्लायंट मला कसे मिळतील? याच्यावर जेव्हा तुम्ही विचार करताल, तेव्हा तुम्हाला त्याचे ॲन्सर्स जे आहेत ते भेटतील. त्यानंतर मला किती मीटिंग करावी लागतात, जेणेकरून माझं 10,00,000चं टार्गेट पूर्ण होईल. म्हणजे तुमचं जे काही टार्गेट असेल ते टार्गेट किंवा मी मार्केटपेक्षा वेगळं काय देऊ शकतो, जेणेकरून मला जास्त प्रीमियम प्राइसिंगवर मी माझं पॅकेज सेल करू शकतो. ना की मार्केटचा रेट तोडून मी बिझनेस करू शकतो. तर इथे तुम्हाला काय विचार करायचा आहे, की मार्केटपेक्षा मी वेगळं काय देऊ शकतो, जेणेकरून मला मोठमोठे पॅकेजेस जे आहेत, जसं मी 1,00,000, 1,50,000, 2,00,000 हे प्रीमियम पॅकेजमध्ये मी कसं वळू शकतो. तर हा विचार तुम्हाला याच्यामध्ये करावा लागणार आहे. तर मित्रांनो, माइंडसेट हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला कोणताही बिझनेस असू द्या, त्या बिझनेसमध्ये तुमचं टार्गेट जर पूर्ण करायचं असेल ना, तर माइंडसेट शिवाय काहीच नाहीये. आणि ही मी पहिला व्हिडिओ जो आहे तो माइंडसेटवर का बनवतोय? कारण मी तुम्हाला कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या, तरी सगळ्यात मेन येतो तो म्हणजे माइंडसेट आणि सेकंड म्हणजे तुमचं रिझन. म्हणजे तुम्ही हे का करताय? जोपर्यंत तुम्हाला तुमचा व्हाय हा क्लिअर नाहीये ना, तोपर्यंत तुम्ही स्टार्ट करताल. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही स्टार्ट करताल, तुमच्याकडे इन्क्वायरी पण येतील, तुम्ही कॉल पण करताल. बट एक वेळेनंतर तुम्ही बोर होऊन जाताल. एक वेळेनंतर तुम्हाला कंटाळा येईल. एक वेळेनंतर तुम्हाला एन्जॉयमेंट वाटणार नाही. तुमचं मोटिव्हेशन गायब होईल आणि तुम्ही सोडून देताल. मग तुम्हाला फक्त जे काम भेटतील ते तुम्ही करताल. येस. त्याच्यामुळे तुमचा व्हाय क्लिअर असणं आणि तुमचा माइंडसेट जो आहे तो मिलियनेअरचा असणं खूप गरजेचं आहे. आता हा झाला माइंडसेटचा पार्ट. आता आपण येऊयात खऱ्या गेमवर, त्याला आपण म्हणतो ॲक्शन प्लॅनवर. तर हे ॲक्शन प्लॅन म्हणजे काय, की याच्यामध्ये मी तुम्हाला काय-काय करावं लागेल तुमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी, हे मी याच्यामध्ये सांगणार आहे. आणि ह्या पूर्ण सीरीज जी आहे आपली, त्याच्यामध्ये मी बरेच टॉपिक्स कव्हर करणार आहेत सेल्सबद्दलचे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि जर तुम्हाला इन्क्वायरीबद्दलचा काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आपल्या दिपेश सरांची सीरीज आहे ह्याच्यावर Facebook ॲड्सवर, ती तुम्ही पाहू शकता. फ्री ऑफ कॉस्ट काही व्हिडिओज त्यांनी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पहा. आणि सेलसाठी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहेत. तर आता आपण ॲक्शन प्लॅनकडे वळूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेतो किंवा तुम्ही समजा तुम्हाला जर 1 करोडचा बिझनेस जर या सीझनमध्ये करायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे एन्क्वायरीज. काय करायला लागतील? एन्क्वायरीज. आपल्याला जर 1 करोडचा बिझनेस करायचा आहे, तर आपल्याला 2 गोष्टी लागणार आहेत. एक म्हणजे एन्क्वायरी आणि दुसरं म्हणजे सेल्स. मला जास्तीत जास्त एन्क्वायरी आल्या पाहिजेत आणि दुसरं म्हणजे सेल्स आल्या पाहिजेत. आता एन्क्वायरीजमध्ये बघा,
काही इन्क्वायरीज अशा असतात की तुम्हाला जसं सध्याच्या कंडिशनला 90% वेडिंग फोटोग्राफर्स काय करतात ते डिपेंड आहेत कशावर? तर रेफरन्सेसवर. ते डिपेंड आहेत कशावर? सोशल मीडियावर. बट जर तुम्हाला 1 करोडचं टार्गेट पूर्ण करायचं आहे, तर तुम्हाला फक्त रेफरन्सेसवर आणि सोशल मीडियावर डिपेंड राहून चालणार नाही. तर तुमच्याकडे असा एखादा सोर्स पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला या कन्सिस्टंट एन्क्वायरीज ज्या आहेत त्या भेटतील. कन्सिस्टंट म्हणजे काय, की डेली एन्क्वायरीज, रेग्युलर एन्क्वायरीज तुम्हाला आल्या पाहिजेत. जेणेकरून त्याचा यूज करून तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकता. येस, तर हे आपण कसं करू शकतो? तर यासाठी आपल्याला करावं लागणार आहेत मेटा ॲड्स. जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही मेटा ॲड्स शिकत नाहीत किंवा त्याची तुम्ही कोणाकडून तरी करून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला एन्क्वायरीचा प्रॉब्लेम जो आहे तुमचा सुटणार नाहीये. येस, त्यामुळे मेटा ॲड्स हा याच्यामध्ये बघा, ॲड्सचे बरेच प्रकार आहेत. गुगल ॲड्स आहेत, मेटा ॲड्स आहेत, ट्विटर आहे, लिंक्डइन आहेत. बट मेटा ॲड्स हा सगळ्यात सोपा आणि कमी कॉस्टिंगवाला, म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त एन्क्वायरीज देणारा सोर्स जो कोणता असेल तो आहे मेटा ॲड्स. आणि मेटा ॲड्स का यूज करायचं? हे बघा, नॉर्मली तुम्ही कोणतंही लॉजिक, जर बेसिक लॉजिक यूज करायचं म्हटलं, तर आपला जो कस्टमर आहे तो कोण आहेत? लग्न करणारे लोक. लग्न करणाऱ्या लोकांचं वय काय असतं? नॉर्मली 20 वर्षापासून 35 वर्षापर्यंत किंवा 32 वर्षापर्यंत. हा क्राऊड कुठे असतो? हा क्राऊड मोस्टली सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. सोशल मीडियामध्ये नेमकं कुठं? तर फेसबुक आणि इंस्टाग्राम. तर फेसबुक आता कमी असेल, पण इंस्टाग्राम जे आहे ते जास्त आहे. मग आपण अशा ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट केली पाहिजे, की जिथे आपला ऑडियन्स, आपला कस्टमर असेल, तिथं आपण ॲडव्हर्टाइजमेंट केली पाहिजे. आणि आपला कस्टमर कुठे आहे? तर आपला कस्टमर आहे Instagramवर. त्यामुळे आपण काय करतोय? ह्या मेटा ॲडचा यूज करतोय, जेणेकरून आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये एन्क्वायरीजचा जो प्रॉब्लेम आहे तो डेफिनेटली याच्यामध्ये सॉल्व्ह होईल. आता सेकंड प्रॉब्लेम आहे सेल्स. सेल्स म्हणजे काय बघा, की तुम्ही तुमचा व्हिडिओ जो आहे, तुम्ही ॲड लावताय, ॲड लावल्यानंतर तुम्हाला एन्क्वायरी येते, पण एन्क्वायरी कन्व्हर्ट होत नाही किंवा ते कस्टमर जो आहे, ती एन्क्वायरी जी आहे ती कस्टमरमध्ये कन्व्हर्ट होत नाही किंवा तुम्हाला ऑर्डर भेटत नाही. आता याच्यामध्ये बघा बरीच कारणं आहेत. कारण तुम्ही जसं ॲड लावताय तसं तुमचा कॉम्पिटिटर पण मार्केटमध्ये ॲड लावतोय. मग तुमच्यामध्ये वेगळं काय आहे? इथे बघा दुसरा पॉईंट टाकला मी, तर डिफरन्शिएशन. म्हणजेच काय, तुमच्याकडे वेगळं काय आहे? आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ती सगळ्यांनी मन लावून लक्ष द्या आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये वापरायला चालू करा, की तुमच्या फोटोग्राफी सर्व्हिसला ॲज अ कमोडिटी म्हणून विकणं बंद करा. तुम्ही जर फक्त तुमच्या सोशल मीडियावर वेडिंग सर्व्हिसेस अवेलेबल असं जर सांगत असाल, तर हे खूप मोठी चूक करताय. तुम्हाला जर सेल करायचं असेल ना, तर सेल इट ॲज अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स म्हणजे तुमच्या आयुष्यातला एकमात्र असा दिवस आहे जो तुम्ही एक्सपिरियन्स केला पाहिजे, जो एन्जॉय केला पाहिजे. आणि तो जो तुमचा दिवस आहे, त्याच्या मेमरीज ज्या आहेत, त्या मेमरीजचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला सेल करायचा आहे. येस, कारण बघा मार्केटमध्ये आता जर मोबाईलचा विचार करायचा गेला, की मोबाईल खूप प्रकारचे मोबाईल आहेत. बट जो रिअल आता सध्या मार्केटमध्ये हायेस्ट प्रीमियम फोन कोणता आहे? ॲपल, म्हणजे आयफोन. तर आयफोन काय करतो, की असं नाही की आयफोनमध्ये बॅटरी चांगली आहे, आयफोनचे फोटोज लयच आउट ऑफ द बॉक्स किंवा जगात भारी असे फोटो आहेत. पण तो ब्रँड जो आहे तो काय करतो, की तो एक्सपिरियन्स सेल करतो. तुम्हाला काय करायचे? एक्सपिरियन्स सेल करायचा आहे. तुम्हाला इमोशन्सवर काम करायचं आहे. तेव्हाच तुम्ही मोठमोठे पॅकेजेस जे आहेत ते सेल करू शकता. त्याच्यामुळे काय करायचं, की सेल इट ॲज अ लाईफ टाईम एक्सपिरियन्सेस. आणि मी आत्तापर्यंत बऱ्याच वेडिंग फोटोग्राफरसोबत बोललेलो आहोत, त्यांना भेटलेलो आहे आणि ते लोकं खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. आणि मी असे लोकं पाहिलेले आहेत जे वर्षाला 1 करोड, 2 करोड, इव्हन 10 करोडचा बिझनेस देखील करत आहेत. त्याच्यामुळे हे मला माहिती आहे, की तुम्ही इझिली ह्या गोष्टी करू शकता, जर तुम्हाला बेसिक तुमचं क्लिअर झालं तर. आणि सगळ्यात तिसरं आहे म्हणजे ऑफर्स आणि व्हॅल्यू प्रपोजिशन. हे पहा, प्रत्येक लग्न करणाऱ्याला प्रत्येकजण त्याचा शूट करणारच असतो. बट समोरच्याचं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी त्याला काहीतरी ऑफर्स देणं गरजेचं आहे. आणि दुसरं आहे व्हॅल्यू प्रपोजिशन. म्हणजे काय, की जर मी एखाद्याकडनं 1 लाख किंवा 1.5 लाख रुपयाचं पॅकेज जर मी त्याला देत असेल, तर त्याच्या मोबदल्यामध्ये मी त्याला ॲटलीस्ट 2x, म्हणजेच काय, समजा मी 1.5 लाखाचं पॅकेज देतोय, तर मी त्याला 3 लाखाची व्हॅल्यू कशी देईल हे मी विचार केला पाहिजे. म्हणजेच आता मी रिसेंटली काही क्लायंटला भेटलो, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक सेम डे एडिटचा एक ऑप्शन दिलेला आहे, की बाबा तुमचं आज लग्न झालंय, तुम्हाला संध्याकाळी त्याचे फोटोज भेटतात, त्याच्या रील्स भेटतात, त्याचा जो टीजर आहे तो भेटतोय. तर दॅट्स व्हेरी गुड थिंग. तर तसं तुम्ही काहीतरी करा. त्या गोष्टी केल्यामुळे काय होणार आहे, की तुमचं मार्केटमध्ये डिफरन्शिएटर होते. कारण मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर मी असे बरेच केसेस पाहिलेले आहेत, की त्या केसेसमध्ये क्लायंटचं शूट होतं, क्लायंटचं लग्न होतं, म्हणजे क्लायंटला इव्हन पोरगं होतं, तरी पण त्याच्याकडे त्याचा अल्बम पोहोचत नाही, त्याचे व्हिडिओज पोहोचत नाहीत. येस, तर हा प्रॉब्लेम खूप मेजर आहे. आणि लोकांना एक्सपिरियन्स जर तुम्हाला करायचं असेल, कारण बघा लग्न झाल्यानंतर प्रत्येक ब्राईडला, प्रत्येक ग्रूमला वाटलं, की मला स्टोरी टाकायला काहीतरी पाहिजे, मला स्टेटस टाकायला पाहिजे, मला सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करायला पाहिजे. तिथे आपण हा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करू शकतो विथ द हेल्प ऑफ इन्स्टंट डिलिव्हरी. तर सेल्समधल्या ह्या गोष्टी ज्या आहेत आणि एन्क्वायरीजमधल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही दिल्या,
तर तुमचा जो 1 करोडचा टार्गेट आहे ते तुम्ही इझिली पूर्ण करू शकता. आता असं नाही आहे की मी तुम्ही इथे 1 करोड सांगते म्हणजे तुम्ही 1 करोडच करायला पाहिजे. इट्स डिपेंड तुमचं जे काही टार्गेट आहे. मी नॉर्मली आमचा जो वेडिंग सीझन प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आम्ही सांगतोच की तुम्ही ॲटलीस्ट 10 लाखांचा बिझनेस जो आहे तो आमच्याकडून आमच्या बेसिक प्रोग्राममधून देखील करू शकता. जर तुम्ही ते स्ट्रॅटेजी ज्या आहेत आम्ही सांगतोय त्या जर तुम्ही ऑफर इम्प्लिमेंट केलं तर. येस, तर आता 1 करोडचा जर मला रिव्हेन्यू करायचा आहे किंवा 1 करोडचा जर मला ऑर्डर घ्यायची असतील तर बेसिक नॉर्मल कॅल्क्युलेशन काय सांगतं, की मला 100 क्लायंट लागतील 1,00,000 प्लस जे प्राईज आहे त्याच्यापेक्षा किंवा 50 क्लायंट लागतील 2,00,000 प्लस वेडिंग्स आहेत त्यापेक्षा किंवा याच्यामध्ये मी माझे मल्टिपल सर्व्हिसेस पण करू शकतो. काही क्लायंटला आपण प्री वेडिंग सर्व्हिसेस पण प्रोव्हाईड करतो, जे तुम्ही 10,000, 20,000, 30,000 मध्ये सेल करता. काहींना तुम्ही वेडिंग्स जर आहे 70,000, 80,000, 1,00,000 किंवा 50,000 अशा पण तुम्ही करताय. तर हे जो आकडा आहे हा तुम्हाला फिगर आउट करायचा आहे, की तुम्हाला तुमची प्राईस सर्व्हिस जी आहे ती कोणत्या प्राईसला सेल करायची. आता जर मेजर सिटीज असतील जसं पुणे झालं, मुंबई झालं, बंगलोर झालं, दिल्ली झालं, तर इथे काय होतं, इथे लोकं एक्सपेन्सिव्ह वेडिंग्स ज्या आहेत त्या शूट होतात. काही 5,00,000, 10,00,000 असे पण वेडिंगचे बजेट असतात, शूट्सचे बजेट असतात. त्यामुळे तो आकडा वेगळा आहे. बट मी इथं नॉर्मल रेंज सांगतोय, की बाबा ₹1,00,000 पर्यंत एक वेडिंग जरी गेली, तर जर तुम्ही 100 वेडिंग केला, तर तुम्हाला हा जो तुमचा आकडा आहे, तो तुम्ही इझिली पूर्ण करू शकता. आता 100 वेडिंग्स करायच्या, 100 क्लायंट जर तुम्हाला हवे, तर तुम्हाला एन्क्वायरीज पण त्याच्यापेक्षा 10 पट जास्त असल्या गरजेचे आहेत. येस, तर नॉर्मली आपण 1,000 एन्क्वायरी जर तुमच्याकडे असतील, तर तुम्हाला 100 क्लायंट इझिली भेटू शकतात. इथे फक्त मी 10% कन्व्हर्जन रेशो पकडलाय. किती? 10%चा. याच्यामध्ये तुम्हाला रिपीट बिझनेस, रेफरन्सेस, माउथ पब्लिसिटी या गोष्टी मी याच्यामध्ये काउंट केलेल्या नाही. जर तुमच्याकडे 1,000 एन्क्वायरीज आल्या, तर डेफिनेटली तुम्हाला याच्यामध्ये बिझनेस भेटेल. आणि 1,000 एन्क्वायरीज मी तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये डिमांड खूप असते. म्हणजे मागच्या वर्षाचं जर पाहिलं तर 46 लाख वेडिंग्स, 46 लाख लग्न पूर्ण भारतामध्ये झालेली आहेत. येस, आणि 5 लाख फोटोग्राफर्स आहेत मार्केटमध्ये. त्याच्यामुळे डिमांड मार्केटमध्ये ऑलरेडी खूप आहे. तर तुम्हाला देखील एन्क्वायरीज भेटतील. तुम्ही देखील या मेटा ॲड्सचा यूज करा. डेफिनेटली तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट भेटेल. आता प्रॉब्लेम मेन कुठे येतो, की 1,000 एन्क्वायरीज आहेत आणि 1,000 एन्क्वायरीज मॅनेज करायला तुम्हाला एक 2 सेल्स पर्सन जे आहेत त्यांची हेल्प लागणार आहेत. जर ते तुम्ही अफोर्ड करू शकता तर तुम्ही ते नक्कीच इन्व्हेस्ट केलं पाहिजे. कारण तुमचं टार्गेट तेवढं आहे. जोपर्यंत तुमचं टार्गेट जर ₹10,00,000 आणि ₹20,00,000 असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला एवढं त्या टीममध्ये इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. जर तुम्ही मॅन्युअली त्या गोष्टी मॅनेज करता किंवा थोडंफार ऑटोमेशन जर केलं, जसं WhatsAppचं चॅटबॉट ऑटोमेशन आहे, ते जर तुम्ही केलं, तर तुम्हाला तुमचा टाईम तिथं वाचू शकतो किंवा लीड फॉर्म्स वगैरे जे यूज केले, तर तिथं पण तुम्हाला चांगला रिझल्ट जो आहे तो भेटू शकतो. आता 100 वेडिंग शूट करायचे म्हणजे तुम्हाला लागणार आहे टीम. येस, आता फक्त मी काय म्हटलं मगाशी बघा, की तुम्हाला जर तुमचं टार्गेट तुम्ही जर गोल ठेवलं ना, त्याचं प्लॅनिंग पण केलं पाहिजे. तर 100 शूट करायच्यात मला तुम्हाला तुमच्याकडे टीम पण असली पाहिजे किंवा एका दिवशी 2 वेडिंग आल्या, एका दिवशी 3 वेडिंग आल्या, तर ते कसं मॅनेज करणार? ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आधीच प्री प्लॅनिंग केलं पाहिजे. तर मग इथं तुम्ही काय करू शकता, एक तर फ्रीलान्सर हायर करू शकता किंवा तुमची इन हाऊस टीम जी आहे ती याच्यामध्ये करू शकता. तर तुमच्याकडे जर या सगळ्या गोष्टी असतील, तर तुम्ही डेफिनेटली 1 करोडचं टार्गेट जे आहे ते पूर्ण करू शकता. आणि मागील वेडिंग सीझनमध्ये आम्ही 75+ फोटोग्राफरसोबत काम केलेलं आहे आणि त्यांना बिझनेस भेटतो, हे मी गॅरंटीड सांगू शकतो. जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल, तर तुम्ही डेफिनेटली हा जो रिझल्ट आहे तो अचीव्ह करू शकता. आता बरेच वेडिंग फोटोग्राफर असे असतील, की ज्या लोकांना हे टार्गेट, तुमचं जे काही टार्गेट असेल, ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आमची हेल्प लागत असेल, तर आम्ही 2 प्रकारच्या सर्व्हिस तुम्हाला सध्या प्रोव्हाईड करतोय. एक म्हणजे काय, की तुम्ही डन फॉर यू मार्केटिंग सर्व्हिस. म्हणजेच काय, की तुम्ही आमच्याकडे या, आमच्यासोबत एक मीटिंग करा, तुमचं टार्गेट आम्हाला सांगा, तुमचे प्लॅन्स, तुम्हाला नक्की कसं, तुम्ही तुमचे प्राइजेस काय आहेत, तुमचे पॅकेजेस काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला आमची कस्टमाइज मार्केटिंग सर्व्हिस, जी की आमच्या प्रूव्हन स्ट्रॅटेजीज आहेत, ते तुम्हाला प्रोव्हाईड करू, जी की डन फॉर यू मार्केटिंग सर्व्हिस असेल. याच्यामध्ये आमची काही प्रोफेशनल फी असेल आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एक डेडिकेटेड ॲड्स मॅनेजर देऊ. आमचा जर तुम्ही प्रीमियम पॅकेजेस घेतले, तुम्हाला सेल्समध्ये पण काही हेल्प लागली, तर ती पण सर्व्हिस आम्ही तुम्हाला तिथे प्रोव्हाईड करू. तर ही एक आहे, की तुम्ही आमची मार्केटिंग सर्व्हिस घेऊ शकता. आणि सेकंड म्हणजे काय, की डू इट युअरसेल्फ कोर्स. मग आमचा एक वेडिंग सीझन प्रोग्राम 2.0 नावाचा एक कोर्स आहे. तो कोर्स पण तुम्ही घेऊ शकता. तो कोर्समध्ये ऑलरेडी 80+ फोटोग्राफर्सने आतापर्यंत एनरोलमेंट केलेली आहे आणि त्यांचा बिझनेस ग्रोथ करण्याच्या दिशेने त्यांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आणि ऑलरेडी आपण लास्ट सीझनमध्ये एक 45 लाखांचा बिझनेस जो आहे तो जनरेट करून दिलेला आहे. आणि या वर्षात माझं टार्गेट आहे, की ॲटलिस्ट 100 वेडिंग फोटोग्राफर्ससोबत काम करायचं आणि त्यांना 10 करोडचा रिव्हेन्यू जो आहे तो जनरेट करून देणार आहे. म्हणजे प्रत्येकी ₹10,00,000 बिझनेस प्रत्येक जणांनी केला पाहिजे, असं माझं टार्गेट मी या 2025-26च्या वेडिंग सीझनमध्ये ठेवलेलं आहे. तर तुम्हाला जर याच्यामध्ये कोणताही, तुम्हाला जर प्रोग्रामबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल, तरी देखील, आणि तुम्हाला आमची सर्व्हिस हवी असेल, तरी देखील तुम्ही या जो नंबर आहे 95 45 12 83 93 ह्या
नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचा बिझनेस जो आहे तो वाढवू शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे स्टार्टिंगपासून जर मी तुम्हाला इथे हे केलं, रिव्ह्यू करायचं म्हटलं, तर तुम्हाला मिलियनेअर माइंडसेट काय आहे, ह्याचं सगळं स्टेप बाय स्टेप गाईडन्स सांगितलेलं आहे. तुम्ही कशाप्रकारे तुमच्या बिझनेसमध्ये मिलियनेअर माइंडसेट अचीव्ह करू शकता, हे पण सांगितलेलं आहे. हे ॲक्शन प्लॅन जो आहे तो तुम्ही सांगितलेला आहे. तर ज्यांनी हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला आहे, त्यांनी या चॅट बॉक्समध्ये एकदा आय एम अ मिलियनेअर काय करा, आय एम अ मिलियनेअर, मी करोडपती आहे, असं चॅट कमेंट करा. म्हणजे मला कळेल की किती लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे. ओके. तर भेटूयात आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच या सीरीजचा तिसरा व्हिडिओ आणि पार्ट 2 मध्ये आपण अजून एक नवीन टॉपिक घेऊन येणार, की ज्याच्यामध्ये तुमचं सेल्स जर्नी आहे ती अजून आपण सोपी करणार आहोत. तर चलो, थँक यू सो मच वेडिंग फोटोग्राफर्स. हॅव अ ग्रेट डे.